इच्छापुरे आणि रोहित ठाणकेदार या दोन मित्रांनी एकाच कारखाने गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेमागे मित्रांमधील भांडणे, भावनिक दुरावा आणि तणाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली। सोलापूरच्या कर्णिकनगर परिसरात घडलेली ही घटना शाळेपासूनची 6 मित्र आणि त्यांच्या मैत्रिणींच्या गटाशी निगडीत आहे। अश्विनी आणि रोहित हे एकमेकांना भाऊ बहीण मानत होते, मात्र अश्विनीचा जिवलग मित्र आदित्य याच्यासोबत 1.5 वर्षापासून दुरावा निर्माण झाला होता। आदित्यला दुसरी मैत्रीण मिळाल्याने अश्विनीला हे सहन होत नव्हतं। तिने आदित्य आणि तिच्या नव्या मैत्रिणींमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण ती यशस्वी झाली नाही। या भांडणांमुळे मित्रांच्या गटात तणाव वाढला। 8 जून रोजी रूपाभवानी मंदिर परिसरात झालेल्या बैठकीत अश्विनीलाच भांडणाचं मूळ कारण ठरवण्यात आलं। यानंतर गटातील 4 मित्र मैत्रिणींनी अश्विनी आणि रोहित यांचे मोबाईल नंबर ब्लॉक करत त्यांच्याशी संबंध तोडले। यामुळे दोघेही प्रचंड तणावात गेले। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनीने नैराश्यातून आत्महत्येचा निर्णय घेतला। दुसरीकडे रोहितला कुटुंबातील काही गोपनीय भावनिक माहिती समजल्याने तो आधीच तणावात होता। मित्रांनी संबंध तोडल्यानंतर त्याचा तणाव अधिक वाढला। अश्विनीने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचं कळताच रोहितनेही त्याच्यासोबत जीवन संपवण्याचा निर्णय घेतला। दोघांनी एकाच कारखाने गळफास घेऊन आत्महत्या केली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी सांगितलं की या प्रकरणी मित्र गटातील 4 जणांची जबाब नोंदवण्यात आली आहेत। उद्या मयतांच्या पालकांना बोलावून चौकशी केली जाणार आहे। दरम्यान शुक्रवारी रोहितवर रूपाभवानी हिंदू स्मशानभूमीत तर अश्विनीवर रुद्रभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी पालक आणि नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला। ही घटना मित्रांमधील गैरसमज आणि भावनिक तणावामुळे किती गंभीर परिणाम होऊ शकतात याचं उदाहरण आहे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.